मी गृह ग्रामपंचायत तांबाटीचा सदस्य संतोष जळवी। आज तांबाटी वाडी या गावामध्ये परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार चालू आहे आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषदचे उमेदवार संतोषजी बैलमारे साहेब तसेच पंचायत गणातून आमच्या प्रमिलाताई पाटील या दोन्ही उभ्या आहेत। अगदी दोघांच्या बाबतीत बोललं तर दोन्हीही अतिशय चांगले काम करणारे प्रशासकीय अनुभव असलेले आहेत। आज प्रमिलाताईंचे मिस्टर पण सरपंच पदावर आहेत आणि प्रशासकीय अनुभव दांडगा आहे। तसंच प्रमिलाताईंचा पण बघितलात तर आदिवासींच्या माध्यमातून काम चांगलं आहे। माझ्या जर या इथल्या वार्डचं बघितलं तर तांबाटी वाडीपासून ते डोणवत ठाकूरवाडी इतका मोठा वार्ड माझा आहे आणि वार्डचं जर बघितलं ह्या घराघरातून मला माहिती आज कितीही लोकांनी वल्गना करू द्यात, अगदी विरोधकांनी किती वल्गना केल्यात की आम्ही एवढ्या टक्के मतदान घेऊ तेवढ्या टक्के मतदान घेऊ कशाचंही जोरावर, परंतु इथला घरघर मला माहिती आहे। त्याच्यामुळे वार्ड माझा असल्यामुळे मी निश्चित सांगू शकतो वल्गना कितीही करू द्यात, आमचं काम कदाचित तुम्हाला दिसून येणार नाही, परंतु कितीही तुम्ही वल्गना केल्यात तरी आम्ही तुम्हाला या वार्डमध्ये मताधिक्य घेऊन देणार नाही। विकासाची गंगा बघितलीत आज ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या माध्यमातून तर तुम्ही कोणालाही विचारा की प्रत्येक सदस्याला मग तो विरोधीतला असो किंवा आमच्या पक्षातला असो तेवढ्याच प्रमाणात बघितलं तर त्याला आम्ही सहकार्य करतोय। कुठलाही प्रश्न असू द्या, मग ते पाणी प्रश्न असू द्या, रस्त्याचे प्रश्न असू द्या, गावाच्या विकासाचे प्रश्न असू द्या, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि याच्या माध्यमातून आमच्यावर विश्वास ठेवून सुद्धा परिवर्तन विकास आघाडीला आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य देऊन इथे आम्ही निवडून आणू याची मी ग्वाही देतो। की महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बचत गटाच्या माध्यमातून आम्ही काम करतोय। आज ग्रुप ग्रामपंचायतीच्या शेजारी आपण बघितलं तर ती साबण कंपनी आहे। तांबाटी वाडी आणि तांबाटी दोन्हीकडच्या महिला आपण बघितल्यात तर त्याच्यामध्ये एकोप्याने काम करतायत आणि एक तालुक्यामध्ये चांगलं असं एक साबण कंपनी तिथं बघितलीत, आपल्या तालुक्यात नाही अशी साबण कंपनी तिथे त्या तांबाटी गावामध्ये आहे। आणि दुसरं जर बघितलं आपण तर महिलांच्या बाबतीत की सक्षमीकरण असो किंवा प्रत्येक कार्यक्रम असो आम्ही पंचायतीच्या माध्यमातून सगळ्या महिलांचं आज बघितलं तर संगोपन करतोय। म्हणजे अगदी महिलांना इतकं प्राधान्य दिलेलं आहे का तिच्या बालसंस्कारापासून, म्हणजे आत्ता जर आम्ही उपक्रम घेतला तुम्ही बघितला तर गाईचं तूप, गीर गाईचं तूप हे आयुर्वेदामध्ये अतिशय चांगलं मानलं गेलेलं आहे, याचा आपल्याला सगळ्यांना अभ्यास आहे। आणि ते आईच्या पोटात गेल्यानंतर बाळाचं संगोपन कसं होईल इतका बारीक सूक्ष्म विचार करून, म्हणजे आज जर आपल्याला बघितलं महिला घडवायची एखादा पुरुष घडवायचा आहे पण ते संस्कार बालसंस्कार आईच्या गर्भातून झालं पाहिजेत इतका लहान विचार करून महिलांच्या माध्यमातून आम्ही बारीक बारीक विचार करून महिला संघटित करत आहोत। त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की महिलांचं मताधिक्य हे आमच्या बाजूला असेल आणि जास्तीत जास्त मतदार आम्ही इथे घेऊ याचा आम्हाला खात्री आहे।